शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हे दाखल करा. धुळ्यात सकल मराठा समाजाचे निवेदन. नागपूर येथील कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या काल्पनिक विधानामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. या विधानाचा निषेध करत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. शास्त्री व आयोजकांवर दंगली घडविणे, समाजात वैमनस्य निर्माण करणे, 153 अ व धार्मिक भावना दुखावणे, 295 अ यासारख्या कलमान्वये गुन्हे दाखल करून शास्त्रींना महाराष्ट्र बंदी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जो अपमान, इतिहास माहिती नाही, इतिहास वाचला नाही, फक्त पोट भरायसाठी कथा करायच्या म्हणून इतिहासाचा कोणता अभ्यास नाही असा भोंदू हा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी जर महाराष्ट्रात येऊन याच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर अपशब्द बोलले तर तोंड काळं करू. आणि सरकारला आमची मागणी आहे की यांच्या सगळ्या कार्यक्रमांवर बंदी करावी आणि यांना तात्काळ अटक करावी, यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावे. अन्यथा पूर्ण मराठा समाज पूर्ण ताकदीने यांचे पूर्ण कार्यक्रम उद्ध्वस्त करतील आणि होणाऱ्या कारवाई किंवा कायदेशीर परिणामास सरकार जबाबदार राहील. आणि आरएसएस यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये हा भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याने त्या ठिकाणी यावेळी भानुदास बगदे, सुधाकर बेंद्रे, विनोद जगताप, राजेंद्र काडे, निंबा मराठे, रणजित राजे भोसले, उल्हास यादव, संदीप पाटोडे, वीरेंद्र मोरे, भानुदास चौधरी, वामन मोहिते, सुरेश पवार, महेश गायकवाड, दीपक रौंदळ, संतोष लाकडे, मनोज रुईकर, सुलभाताई कुवर, नूतनताई पाटील, बाळासाहेब ठोंबरे, हेमंत जगदाडे, प्रफुल्ल माने, नरेंद्र हेमाडे, गोविंद वाघ, कल्पेश नेरकर, देवेंद्र पवार, दिनेश चव्हाण, नितीन पाटील नगाव, वैभव पाटील, विक्रमसिंह काडे, अमर फरताडे यांच्यासह मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, धुळे. सहसंपादक अनिल बोराडे. मी सुधाकर गानू, धुळे. खरं तर या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानला जातो, पण आज शेतकरीच खरा संकटात सापडलेला आहे. हे जे एसटीबीटी बियाणं आहे हे अनधिकृत आहे. ते जर चांगलं आहे तर सरकार या बियाण्याला परवानगी का देत नाही आणि अवैध मार्गाने हे बियाणं आमच्या बाजारात येत असल्यामुळे आज दुकानदारांचंही खूप नुकसान होत आहे आणि शेतकरी भरडला जातोय. तसंच खताबरोबर हे जे लिंकिंग येतं, हे जे लिंकिंग इतकं घातक आहे की ज्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये ज्याला लागणारं खत घेण्यासाठी पैसा नाही तर त्याला अनावश्यक जे जरुरीचं नाही ते सुद्धा खत घ्यावं लागतं आणि त्याच्यावर बोज पडतो. तर तो शेतकरी अत्यंत परेशान आहे आणि यासाठी हा जो हे जे बंद पुकारण्यात आलेला आहे, हा बंद सरकारचं लक्ष वेधावं यासाठीच पुकारलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. दुकानदार किती जरी समजला तरी सुद्धा शासन याच्याकडे लक्ष देते आणि शेतकऱ्याचा दुकानदाराविषयी गैरसमज होत आहे. तर शासनाने या विचारांकडे, या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची विनंती.